नमस्कार, मी योग शिक्षक नैना जोशी. एका पार्क योगातर्फे आम्ही सप्तम एडिशन योगाचा शिबिर घेतलं होतं 8 दिवसाचं 1 मे 2025 ते 8 मे 2025. उत्तम सगळ्यांनी प्रतिसाद दिला. फर्स्ट टाईम असूनसुद्धा सगळ्यांना अनुभव चांगले आले. आमचं नियोजन, आमचा अभ्यास यावर सर्व मंडळी खूश. ध्यान हे प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव देऊन गेले. प्रत्येकजण आत्मिक शांतता आणि आनंद घेऊन आमच्या योगवर्गावरून गेल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. सर्व साधक म्हणजे आमच्या इथं जे ॲडमिशन घेतले होते ते बरेच सगळे योग शिक्षक होते. बरेच दिवस साधना करणारे होते. त्यांना वेगळा अनुभव आला. ह्याचा आम्हाला मला वैयक्तिक फार आनंद किंवा समाधान वाटते. असंच आमच्या शिबिराला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यावा आणि पुढे आयोजित करणाऱ्या प्रत्येक शिबिरात तुम्ही असे सक्रिय सहभाग घ्यावा अशी इच्छा व्यक्त करून मी सगळ्यांचे आभार व्यक्त करत आहे. आम्ही रोज फोन करून सांगतच होतो. थोडंसं काव्यात्मक जे काय आपण शिकलो त्याचा ते मांडण्याचा मी प्रयत्न करते. शिबिर सुरू झाले सप्तचक्र मेडिटेशनचे शिबिर सुरू झाले सप्तचक्र मेडिटेशनचे नयन मनोहरी मार्गदर्शनाचे मुलाधार ते पाया रचते चेतना जोम अन विकासाचे स्वाधिष्ठान आपले केंद्र असे ते जाणीव आणि जागृतीचे. हे सगळं तिच्याकडून शिकलंय. तेच ती रोज सांगत होती, तेच म्हणते मी. मुलाधार ते पाया रचते चेतना जोमान विकासाचे स्वाधिष्ठान आपले केंद्र असे ते जाणीव जागृतीचे. आंतरिक ऊर्जेचे संतुलन करणे, आंतरिक ऊर्जेचे संतुलन साधणे, इच्छाशक्तीवरचे नियंत्रण करणे हेच कार्य मणिपूर चक्राचे. निस्वार्थीपणे धडे देणे, प्रेमभावना जागृत करणे हेच काम असे अनाहताचे. तुमच्या माझ्या संवादाचे विशुद्धी चक्र ते कारण असे. खुली करते ज्ञानाची कवाडे आज्ञाचक्राशिवाय दुसरे कोणते. मुकुटमणी असे सहस्रार आत्मा परमात्म्याचे मिलन तेथे. सप्तचक्रांचा महिमा येथे समजला आम्हाला नयनामुळे. धन्य झाले तनमन यामुचे किती आणि कसे आभार मानू तुझे. विश्वास आपण नक्कीच काढला पाहिजे. कारण ह्यातनं जो अनुभव मिळाला एक शांत असे सतत काळाच्या बरोबर पळत असताना आपल्याला थांबवणं ही सुद्धा एक फार मोठी अचिव्हमेंट आहे असं मला वाटतं. कारण आपण सतत घड्याळाला बांधलेले असतो, पुढच्या येणाऱ्या काळाचं कायम नियोजनातच असतो. तर कुठेतरी आपल्याला थांबता येतं आणि थांबल्यावरती छान वाटतं. हा अनुभव जो आहे तुम्हाला या 8 दिवसामध्ये मिळाला. अगदी प्रत्येक दिवशी ध्यान लागलं की नाही माहीत नाही, पण आतून छान मात्र वाटलं. एक दिवस मात्र मला असा अनुभव आला की त्या दिवशी ध्यान केंद्रामध्ये हे करायचं होतं. तर अखंड पृथ्वीचं जे खूप मोठं रूप असतं ते आपल्या डोळ्यासमोर झलकन म्हणजे डोंगरासकट नद्यांसकट सगळं त्याच्या आपल्या भोवती फिरतंय आणि आपण एकटेच तरी पण न भिता उभे आहोत असं एक सेकंदभर काही वाटलं असेल. आणि तिथून पटकन बाहेर आली. म्हणजे मला असं वाटतं की आपण कुठे हरवून तर जाणार नाही. दुसऱ्या दिवशी नाही लागलं तेवढं शांत. पण असंच असतं मला. अनुभूती ही काही परत येते अशी गोष्ट नाही आहे. पण तो मोमेंट माझ्या माइंडमध्ये इतका सेट झाला आहे की कदाचित त्या एनर्जीमध्ये मी पुढचे कितीतरी दिवस घालवू शकेन. आणि मी तर रोजच 4 वाजता उठून योगासनं करते, कारण त्याशिवाय मला वेळच मिळत नाही. पण 4 वाजता आता योगासनाबरोबर थोडंसं ध्यानाचा पण मी अभ्यास केला तर मला ते माझ्या एकूण पुढच्या आयुष्यासाठी खूप उपयोगी पडेल. आणि जसं मला आनंद मिळाला